यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय समितीने 14 मार्चला 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे। ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेतला गेलेला आहे। ये चयन की पहले शॉर्टलिस्ट बनते हैं, मान लीजिए 5-6 व्यक्ति की शॉर्टलिस्ट बनती है, छोटे सूची बनते हैं। तो मैंने मीटिंग में शामिल होने की पहले ही अर्थात मतलब यहाँ दिल्ली में पहुँचते ही अगर ये मिल जाते तो हमें जांच पड़ताल करना और ये जो सिलेक्शन कमेटी में जिसको नाम लाया जा रहे हैं शॉर्टलिस्ट अगर होते तो शॉर्टलिस्ट के बदौलत सारे व्यक्तियों को, सारे जो प्रत्याशियों हैं इनके बारे में मुझे बारीकी से जानकारी होती, लेकिन वो मौका मुझे नहीं मिली क्योंकि मुझे जो सूची दिए गए थे वो मान लीजिए कुल मिलाकर 212 जन की। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात अशी आता माहिती समोर येते। स्थानिक नेत्यांचा देखील त्यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं समजतंय। स्थानिक काही पदाधिकारी आहेत त्यांनी तशी मागणी देखील केलेली आहे। जयंत पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। जर रोहिणी खडसे महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील तर भाजपच्या खासदार रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेते आले होते, सगळ्यांची चर्चा झाली। पुन्हा एक राऊंड थोडासा उद्या परवा होईल आणि मग आम्ही निष्कर्षापर्यंत। खडसे घरातले रोहिणी खडसे उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीचे? असू शकतात, कारण सर्व काल सगळ्यांचाच आग्रह त्यांच्या नावाने होता। लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि भाजपच्या पहिल्या फळीतल्या उमेदवारांची यादी देखील जाहीर झालेली आहे। मात्र आता भाजप आणि मनसेच्या युती बाबतीतली सर्वात मोठी बातमी समोर येते। मनसे आणि भाजपच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती भाजपचे नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेली आहे। तर राहुल नार्वेकर यांनी युतीचा निर्णय पक्ष नेतृत्व ठरवेल असं विधान केल्यानंतर पुन्हा एकदा भाजप मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। एक वेगळा पर्याय मनसेचा सुद्धा भाजपसाठी असू शकतो, युती होऊ शकते। आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही, या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। तुम्हाला जास्त माहिती असणार, आम्ही बातम्या ऐकतो, त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाहीये, त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या ते योग्य नाही। मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल, दिल्लीवरनं होतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असतानाच आता निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आज दुपारी 4 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं देखील समजतंय। तर दुसरीकडे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये असं आवाहन अजित पवार यांनी केलेलं आहे। नाही, अजून तरी ह्या क्षणापर्यंत असा कुठला निर्णय नाही। पाहू आता वेळे काळेनुसार। तुम्ही बऱ्याच वेळा सांगा राजकारण कधी बदलून सांगता येत नाही। मी ह्या 5 वर्षामध्ये आम्ही एवढा अनुभवलं की जे वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष होते ते 2019ला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी, शिवसेना भाजपची विचारसरणी वेगळी, पण महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली, उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ नये हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे। कालच तुम्हाला भेटलेला होता, त्याला जर घ्यायचं झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल।
नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल. तुम्हालाही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो.